सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही अरवली पर्वतरांगेतील होणारी इल्लीगल मायनिंग याच्यामुळे ही पर्वतरांग बरीच चर्चेत राहिली होती। त्यामुळे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची ठरते। चला बघूया। बघा, अरवली पर्वतरांग जी आहे ना, ती नैऋत्येकडून ईशान्येकडे पसरलेली आहे आणि ही जवळ अंदाजे 670 दशलक्ष ते 2.5 अब्ज वर्ष इतकं आहे। म्हणजे ही हिमालयापेक्षा सुद्धा जुनी पर्वतरांग आहे। ही जी निर्मिती ही प्री कॅम्ब्रियन युगामध्ये झाली असून सर्वात प्राचीन अशी वली पर्वत असलेली ही रांग आहे। आता या अरवली पर्वतरांगेमध्येच ना माउंट अबू नावाचे एक पर्वत आहे आणि त्याच्यामध्ये गुरु शिखर नावाचं सर्वोच्च शिखर आहे। कोणतं? गुरु शिखर। कुठे आहे? तर अबू पर्वतामध्ये। आणि अबू पर्वत कुठे आहे? अरवली पर्वतरांगेमध्ये। आता बघूया ही पर्वतरांग कोणत्या राज्यात विस्तार झालेली आहे। पहिला आहे गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणा या 4 राज्यांमध्ये हिचा विस्तार झालेला आहे। आणि कोणकोणत्या नद्या इथे उगम पावतात? तर पहिला आहे साबरमती नदी, सेकंड आहे बनास नदी, तिसरा आहे लुनी नदी आणि चौथा आहे साहिबी नदी। बघा, राष्ट्रीय उद्याने कोणकोणती इथे आढळतात? पहिला आहे सारिस्का व्याघ्र प्रकल्प, सेकंड आहे कुंभलगड वन्यजीव अभयारण्य, तिसरा आहे असोला भट्टी वन्यजीव अभयारण्य। आता ज्या कारणामुळे इथे मोठ्या प्रमाणावर मायनिंग होत होती ते धातू किंवा अधातू कोणते आहेत? तर बघा, सर्वप्रथम तांबे जे अरवलीतील खेत्री झुंझुनू जिल्ह्यामध्ये आढळते ते सर्वात प्रसिद्ध आहे। मग जस्त आहे, शिसे आहे, चांदी, लोहखनिज यांसारखे धातू व संगमरवर, ग्रॅनाइट, चुनखडी, वाळूचा खडक यांसारखे अधातू इथे मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि यासाठीच इथे इल्लीगल मायनिंग जी होती ती सुरू होती। तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। याच व्हिडिओची सविस्तर व्हिडिओ असलेली लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा।